शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ॲग्रो इंडस्ट्रीज, विश्वासाचं नाव, गुणवत्तेचं प्रतीक। इथे मिळतंय मजबूत रोटर, दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली। येवला हादरले, पोलिसांची धडक कारवाई, बेकायदा शस्त्र विक्री करणारी टोळी जेरबंद। आता एक मोठी आणि धक्कादायक बातमी येवला शहरातून, जी स्थानिक शांततेसाठी मोठा इशारा ठरते। आज येवला पोलिसांनी मोठ्या कारवाईत बेकायदा शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीचा दंगल मोडून काढला। आरोपी इम्रान मुनव्वर, कामिल शकील शेख आणि मस्तान उर्फ अरबाज शेख हे सर्व शहर पोलिसांच्या ताब्यात आले आणि स्थानिक पोलीस ठाण्यातून आज त्यांची कडक दखल घेतली गेली। मुख्यमंत्र्यांचे आणि गृहमंत्र्यांचे आदेश मिळाल्यापासून कायदा व सुव्यवस्थेकडे राज्य सरकारची कटिबद्ध नजर आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गुंडगिरी व बंदुकीच्या घोटाळ्यांवर शून्य सहिष्णुता हवी आणि आज येवला पोलिसांनी त्याच आदेशाची अंमलबजावणी केली। नाशिकचे पोलीस प्रमुख कनिष्ठ नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। येवला शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी यांनी आजच्या कारवाईची पूर्तता केली आणि पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर पिस्तुले, जिवंत काडतुसे, तलवारी आणि अनधिकृत शस्त्र सामग्री जप्त केली असल्याची माहिती दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि शहरातील शांततेच्या पार्श्वभूमीवर या प्रकारची शस्त्रे बाजारात येणे हा मोठा प्रश्न उभा करतो। यामुळे निवडणूक प्रक्रियेवर आणि नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि पोलिसांसमोर आता मोठे आव्हान आहे। पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांचे शब्द, कायदा मोडणाऱ्यांवर आम्ही शून्य सहनशीलता दाखवणार आहे। येवला शहरात कोणत्याही प्रकारच्या गुंडगिरीला आम्ही परवानगी देणार नाही। प्रश्न उभा राहतो, ह्या शस्त्र पुरवठ्याचे मागे कोण आहे? हे शस्त्र स्थानिक गुन्हेगार गटांना कोणत्या हेतूने देण्यात येत होते आणि या साखळीत आणखी किती हात जोडलेले आहेत? या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। आपण पुढील घडामोडींवर लक्ष ठेवा। आम्ही पोलीस चौकशीचे ताजे अपडेट लवकरच घेऊन येऊ। नागरिकांनो, जर तुमच्याकडे या प्रकरणासंबंधी कोणतीही माहिती असेल तर कृपया स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधा। ही घटना येवला शहरासाठी धोक्याची घंटा आहे आणि आजच्या कारवाईमुळे स्पष्ट आहे की कायदा हातात घेणाऱ्यांना पोलीस बंदोबस्ताकडून कठोर प्रतिसाद मिळत आहे। S9 TV न्यूज वृत्त संकलन विभाग, मालेगाव। मी पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस ठाणे। माझ्याकडे गुन्हा रजिस्टर नंबर 330/2025 आर्म ऍक्ट कलम 325 हा गुन्हा तपासावर होता। या गुन्ह्यात इम्रान मुनव्वर पठाण आणि त्याचा एक साथीदार यांना आम्ही प्रथम ताब्यात घेतलं होतं। त्यांच्याकडून 2 पिस्टल, 2 जिवंत काडतुसे हस्तगत केली होती। त्यानंतर इम्रान मुनव्वर पठाण याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने तलवारीसारखी काही शस्त्र ही येवल्यामध्ये विक्री केल्याचं माहिती मिळाली। त्यावरून समीर अन्सार शेख, आमिर निसार शेख आणि साहिल मोइनुद्दीन खान या मिल्लतनगरमध्ये राहणाऱ्या 3 इसमांना अटक केली। त्यांच्याकडनं 3 तलवारी हस्तगत झालेल्या आहेत। सदर प्रकरणी आर्म ऍक्ट 425 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली असून पुढील अधिक काही त्यांनी शस्त्र कोणाला विकली आहेत का याचा सुद्धा पोलीस शोध घेत आहेत। मी येवला परिसरात दहशत माजवणारे किंवा गुंडागर्दी करणारे यांना एक आव्हान देऊ इच्छितो की आता आगामी काळात जिल्हा परिषद, नगरपालिका याच्या निवडणुका होणार आहेत। तर आपण अशा प्रकारे काही दहशत माजवण्यासाठी काही शस्त्र आणली किंवा कोणाला प्रोत्साहन दिलं तर त्यांची गय केली जाणार नाही। त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना योग्य तो धडा शिकवला जाईल। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।